भाजपचे आमदार अतुल भातखळकर आपल्या सोबत आहे। अर्थसंकल्प अधिवेशनाचा आजचा तिसरा दिवस आहे आणि आपण पाहतोय की मालेगावमध्ये एक घटना घडलेली ज्यामध्ये नमाज पठणाचा व्हिडिओ समोर आलेला आहे। त्यासोबतच सावंतवाडीमध्ये सुद्धा मदरशामध्ये काही मुलांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर येतोय। कसं पाहताय एकंदरीत राज्याची कायदा सुव्यवस्था बिघडतोय अशी पण चर्चा झडते, काय म्हणाल? नाही, राज्याची कायदा सुव्यवस्था अत्यंत चांगली आहे, ती काही बिघडण्याचा मुद्दा नाही आहे। पण मालेगावमध्ये त्या ठिकाणच्या मुस्लिम नगरसेवकांनी जाणीवपूर्वक मालेगाव महापालिकेच्या आत नमाज पढण्याचं काम केलं आहे। माझी राज्य सरकारकडे मागणी आहे की मालेगाव महापालिका बरखास्त केली पाहिजे आणि ज्यांनी नमाज पढण्याचं काम केलं त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे। नक्कीच। आधी टिपू सुलतानचा फोटो त्या ठिकाणी लावण्यात आला होता, छत्रपती शिवरायांशी पण त्यांची तुलना करण्यात आली होती। एकंदरीतच कसं पाहता राजकीय रंग या सगळ्या घडामोडींना? नाही, जो धोका आम्ही पहिल्या दिवसापासून सांगतो की जिथे जिथे मुस्लिम मेजॉरिटी होईल त्या ठिकाणी ते नागरी प्रश्न सोडवण्याच्याऐवजी स्वतःचा अजेंडा हा राबवण्याचा प्रयत्न करतील आणि त्याच्यामुळे दारुल हरम बंद दारुल इस्लाममध्ये कसं जायचं हा त्यांचा प्रयत्न आहे। हा प्रयत्न आम्ही हाणून पाडू। सुनेत्राताई राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, ते आता बारामतीतून दादांच्या जागी पोटनिवडणूक लढवणार आहेत। पार्थ पवार यांना राज्यसभेवर पाठवण्याचं ठरतं आहे। एकंदरीतच कसं पाहता आणि महायुतीमध्ये मग भूमिका काय असणार आहे भाजपची? नाही, मुळामध्ये NCP एक स्वतंत्र पक्ष आहे आणि या दोन्ही ठिकाणी त्यांचेच आधी उमेदवार होते, लोकप्रतिनिधी होते, त्यामुळे त्या ठिकाणी कोणाला लोकप्रतिनिधी निवडायचं हा त्यांच्या पक्षाचा पूर्णतः अधिकार आहे। त्यांच्या पक्षाने जो निर्णय घेतला आहे त्या निर्णयाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टी महायुती म्हणून उभी आहे। BSR कंपनीवर DGCA कडून कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांची जी 5 विमानं होती त्यांची उड्डाणं तातडीनं रद्द करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्रुटी आढळलेल्या आहेत, कसं पाहता? रोहित पवार यांनी म्हटलेलं आहे की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला पाहिजे आणि त्यांना वाचवण्याचं काम केलं जाते असं सुद्धा म्हटलं। हे बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार पहिल्या दिवसापासून सांगत होतं की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी आम्ही करू आणि त्या चौकशीतलाच सुरुवातीच्या निष्कर्षानंतर केंद्र सरकारने उचललेलं पाऊल आहे, हे स्वागतार्ह पाऊल आहे आणि त्याच्यामुळे आता CBI चौकशीची मागणी राज्य सरकारनेच केली आहे, त्यामुळे CBI चौकशी पण होईल। या ठिकाणी CID इन्क्वायरी चालू होती आणि त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणाची पूर्णतः सखोल निपक्षपाती चौकशी केली जाईल आणि या संदर्भात जे काही सुधारणा करायच्या असतील त्या सुधारणा केल्या जातील आणि तो जर का दुर्दैवाने घातपात निघाला तर त्या घातपाताला जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरही कारवाई केली जाईल। नक्कीच। महाविकास आघाडीकडून राज्यसभेची एक जागा आहे आणि त्यावर शरद पवार यांचं नाव निश्चित झाल्याचं सूत्रांकडून समजतंय, मात्र अजूनही बैठक त्यांची झालेली नाही आहे आणि त्यामुळे काय घडेल हा सुद्धा प्रश्नच आहे। नाही, महाविकास आघाडीकडनं ठरलं असेल असं मला वाटत नाही, कारण काँग्रेसने आपली भूमिका सोडलेली नाही आहे। पण याच्यावरनं एकच सिद्ध होतं आहे की एक जागा असली काय आणि 10 जागा असल्या काय, महाविकास आघाडीचा कोणात पायपोस नाही आहे। प्रत्येक पक्षाचे तिन्ही पक्षांचे नेते जाहीरपणाने वक्तव्य करतायत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की महाविकास आघाडीला ही राज्यसभेची जागा निवडून आणणं सुद्धा खूप अवघड होईल अशी चिन्ह आहेत। काँग्रेसचे आमदार आहेत अकोल्याचे साजिद खान पठाण, ते म्हणतात की राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे, त्यांना धमकीचे फोन येतात आणि बिश्नोई गँगकडून ही धमकी त्यांना मिळालेली आहे। 10 कोटीची खंडणी मागण्यात आली आणि नाही दिली तर मग तुमचा बाबा सिद्दीकी करू असं सुद्धा धमकी देणारा म्हणत होता। त्यामुळे नेमकं राज्यात चाललंय का असा प्रश्न ते उपस्थित करत आहेत। नाही, मला माहीत नाही त्यांनी विधानसभेचा प्रश्न उपस्थित केला की नाही, पण मुळात मुद्दा असा आहे की त्यांनी धमकी आल्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवलं, याचाच अर्थ त्यांचा पोलिसांवर विश्वास आहे ना, कायदा सुव्यवस्था चांगली असल्याचं ते लक्षण आहे आणि त्याच्यामुळे धमक्या कोणालाच येऊ नयेत। राज्य सरकारने याची गंभीर दखल घेतलेली आहे, कुठल्याही व्यक्तीच्या केसाला धक्का लागता कामा नये आणि या संदर्भातली कारवाई ही राज्य सरकार 100% करेल आणि त्यांना पूर्ण संरक्षण राज्य सरकार देईल याची मला खात्री आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडली आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।